तर नमस्कार मंडळी, आज कुठे 10-15 किलोमीटर नाही तर 850 किलोमीटर दूर म्हणजेच नागपूरला. तर आज आपले अंडे आपल्या फार्मवरचे प्युअर गावरान अंडे चाललेले आहे मदर बॅच साठी सर घेऊन चाललेले आहे 800 किलोमीटर दूर तर नागपूरला. तर आज आपल्या फार्मवरचे अंडे चालले. तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आमचं आणि आपलं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल गावरान बेस्ट एक्सपर्ट. हेल्दी मेवा गावरानच खावा. तर बघा मंडळी, आज व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज पण आपल्यापर्यंत एक तरुण येऊन पोहोचला आहे जवळपास 750 ते 800 किलोमीटर अंतरावरून. हा तरुण घरापासून निघाला एक गावरान अंड्यांच्या शोधामध्ये. त्या तरुणालाही आपल्यासारखं ऑलरेडी त्यांचा पोल्ट्री फार्म आहे, पण त्यांना गावरानमध्ये काम करायचंय. तर गावरान शोधत असताना सर घरापासून खास फक्त गावरान अंड्यांच्या शोधासाठी ज्यावेळेस घरातून निघाले त्यावेळेस 800 किलोमीटर अंतरावर येऊन तालुका निफाड, जिल्हा नाशिक, सावरगाव येथे गावरान बेस्ट पोल्ट्री फार्म वरती येऊन त्यांचा प्रवास इथेच थांबला. आणि त्यांना लागल तसं म्हणजे त्यांच्या अपेक्षेनुसार क्वालिटी अंड आणि क्वालिटी मदर बॅच या ठिकाणी पाहायला भेटली. आणि सर आज सांगायला अभिमान वाटेल, सर आज आपल्याकडनं 2000 अंडे घेऊन चाललेले आहे त्यांच्या मदर बॅच साठी. सर आपलं नाव काय? अंशुल नारनवरे. अच्छा सर, आपण कुठून आलो? नागपूर. किती अंडे घेऊन चालला तुम्ही आज? 2000. तर सर कसं वाटलं तुम्हाला फार्म वरती? पॅरेंट स्टॉक चांगला वाटला मला. प्युअर गावरान आहे? प्युअर गावरान वाट. हो, प्युअर गावरान हो, हो. आहे. अंड्यांची क्वालिटी वगैरे? अंड्यांची क्वालिटी छान आहे. अच्छा. हो. तर सरांनी आपला व्हिडिओ इंस्टाग्राम वरती बघितला होता. सर आपले फॉलोअर्स आहेत आणि ते इंस्टाग्राम वरतून आपल्यापर्यंत पोहोचले. तर तुम्ही पण कसली वाट बघतायत, आपल्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा. आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे गावरान बेस्ट एक्सपर्ट. तर सरांच्या बाबतीत काही अनुभव, फार कडू अनुभव आले. सरांना इंस्टाग्राम वरती फार मोठे मोठे नाव आहेत. आपल्याला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही मंडळी, पण बघा सरांनी ह्या सगळ्या गोष्टींवरती, त्या व्हिडिओज वरती, त्यांच्या बोलण्यावरती त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि साधारण 4 ते 5 हजार पक्ष्यांची त्यांच्याकडे बुकिंग केली. आणि बुकिंग केल्यानंतर सरांना तिथून चिक्स मिळाले. सर ते चिक्स त्यांच्या फार्म वरती घेऊन गेले, अहोरात्र प्रयत्न केला, त्यांच्यासाठी झिजले आणि 2 महिन्यानंतर त्यांना लक्षात आलं की पक्ष्याचं वजन हे साधारणतः 2 महिन्यातच 1.5 किलोच्या आसपास पक्ष्याचं वजन भरायला लागलं मंडळी. आणि इथेच तर झाली आहे त्यांची फसवणूक. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तर की बघा, फसवणूक सध्या मार्केटमध्ये ना गावरांच्या नावाखाली प्रचंड फसवणूक चालू आहे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही जर बघाल तर हा शब्द असतो की मंडळी तुम्ही फार्म वरती या, व्हिजिट करा, पॅरेंट्स बॅच बघा, प्रत्येक पक्षाचं निरीक्षण करा, पक्षी गावरान आहे का याची खात्री करा आणि मगच तिथून तुम्ही तुमचे पिल्ल वगैरे बुकिंग करा, अंडी बुकिंग करा. आणि त्याच फार्मवरचे तेच पिल्ल आपल्याला मिळत आहेत का याची पण खात्री करणं गरजेचं आहे. तर सरांनी ते घेऊन गेले तर तुम्हाला सांगितलं 1.5 किलोच्या आसपास तो पक्षी भरल बसला. तर नक्कीच तो गावरान नाहीये मंडळी, नसतोच मंडळी. आपला पक्षी आज साधारणतः आपल्या पक्षाचं फार्मवरच्या वय आहे 7 महिने. तर आपल्या पक्षाचं हे वजन 7 महिने बॅच आहे. तर याचं वजन साधारण तुम्ही किती, एक साधारण 1300 ग्रॅम पर्यंत आहे, बरोबर ना? हो हो. तर बघा, गावरान यालाच तर गावरान म्हणतात मंडळी, की वजन, ते गावरान पक्षी हा वजन करण्यासाठी किंवा त्याचं वेट गेन होण्यासाठी त्याला 6 महिन्याचा कालावधी हा लागतो मंडळी. आणि याचं अंडही छोटं अंड असतं. जिथं छोटं अंड, जिथं छोटा पक्षी तोच गावरान पक्षी, ही त्याची ओळख आहे. तर सर तुम्ही समाधानी आहात का आपल्या अंड्यांच्या क्वालिटीवर? हो, मी समाधानी आहे. तर सरांनी आपल्याकडे 2000 अंडे घेऊन चालले आहेत. आता भविष्यात पण त्यांच्या बुकिंग आपल्याकडे येणार आहे. सरांकडे ऑलरेडी 4 ते 5 हजार पक्ष्यांची बॅच आहे. आता तिथे बॅच काढून प्युअर बॅच, आपल्या मदर बॅचची बॅच तिथे तयार करणार आहेत. तर सरांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सर धन्यवाद पुन्हा एकदा या. धन्यवाद. आभारी आहे.